नमस्कार. मी प्राध्यापक कपिल कांबळे, राहणार बारामती. विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, वालचंदनगर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या ठिकाणी मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. या पळसनाथाच्या मंदिराविषयी सांगायचं म्हटलं तर इसवी सन 1019 चा संदर्भ आपल्याला या शिलालेखावरती मिळतो. परंतु इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये वेगवेगळे मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे मराठी भाषेतला पहिला जो शिलालेख आहे तो शिलालेख या मंदिराच्या पायरीवरती कोरलेला आपल्याला दिसून येतो. मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस तो शिलालेख मराठीतली काही अक्षरं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रातल्या जी काय असे ही जी मंदिरं आहे ती म्हणजे हेमाडपंथी मंदिर असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस यादव राजाचा कालखंड होता त्यावेळेस हेमाद्री पंडित नावाचे तो जो त्या ठिकाणी जो काय राज्यकारभार सांभाळण्याचा सेनापती होता, तर त्याच्या म्हणजे आपण मार्गदर्शनाखाली म्हणू की अशा मंदिराची रचना महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी केली गेलेली आहे. म्हणजे कोकण असेल, दख्खन पठार असेल किंवा आपला हा पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा सगळ्याच ठिकाणी. दुसरी गोष्ट या मंदिराविषयी सांगायचं झालं तर हे प्राचीन पळसनाथाचं मंदिर आहे. यातली जी मूर्ती आहे ती गावातील लोकांनी गावच्या मंदिरामध्ये नेलेलं आहे. कारण हे मंदिर अनेक 4-4, 5-5 वर्ष पाण्याखाली राहतं. उजनी धरणाचा जो पाण्याचा फुगवटा आहे त्याच्यामुळे हे पाण्याखाली राहतं, म्हणून त्याची मूर्तीची पूजा करता यावी म्हणून इथली मूर्ती मुख्य जी आहे ती हलवण्यात आलेली आहे. पण यावेळेस आपण मराठी भाषेचा शोध घेतो. मी मूळ म्हणजे भाषा विज्ञानावरती अभ्यास करतो, त्याच्यामुळे मला हे सांगायचं की मराठी भाषेचं मूळ हे इसवी सन 1178चा हा जो शिलालेख कोरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे सगळी काही अक्षर ओळखता येत नाहीत, पण मराठी जे आपल्याला देवनागरी लिपी म्हणतो तर ती या ठिकाणी कोरलेली आहे. कोकणामध्ये सुद्धा असे शिलालेख आहेत. इथून बारामतीपासून मोरगाव 40 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. त्याच्या शेजारी मुढाळे नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी असं एक प्राचीन शिवाचं मंदिर आहे. तिथंही शिलालेख कोरलेला आहे. याचंही म्हणजे हेही आपण अभ्यासू शकतो. या निमित्ताने हे सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या अशा हेमाडपंथी मंदिराची रचना ही अतिशय ज्याला आपण बोधात्मक अशी म्हणूयात. कारण दगडावरती दगड ठेवून कुठल्याही त्याच्यामध्ये जसं आत्ताच्या काळामध्ये जसं आपण प्लास्टर वगैरे हे करतो तसं कुठलीही पद्धत नाही. इतिहासाच्या अभ्यासकांना हे भरपूर प्रमाणामध्ये माहीत आहे. तर अशी खूप मंदिरं आहेत. एक अभ्यासक म्हणून माझी एवढीच विनंती आहे शासनाला की अशा मंदिरांचं जतन व्हावं. मला हे मान्य आहे की याच्यामध्ये आपण सगळंच काही बदलू शकत नाही, पण ज्याची दुरुस्ती करता येते तेवढं तरी आपण ते व्यवस्थित ठेवायला हवं. कारण हा आपल्या संस्कृतीचा वारसा आपण जपायला हवा. धन्यवाद. काय आहे सर? 1178 मध्ये शिलालेख कोरला गेला होता पळसनाथाच्या मंदिरामध्ये. मराठी भाषेतलं म्हणजे मराठी भाषेचे जे आपण मूळ म्हणतो मोडी त्याच्यामधला म्हणजे आपल्या मराठी भाषेची जी काही जमिनी आहे प्राकृत भाषा त्याच्यामध्ये कोरलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 4 ठिकाणी मोरगावपासून मुढाळे नावाचं गाव आहे. एकच मिनिट सर. हा काय म्हटलं सर? इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावामध्ये हे पळसनाथाचं मंदिर आहे प्राचीन. हे मंदिर जे आहे ते यादवांच्या कालखंडातलं आहे. म्हणजे आपण जर पाहिजे बघायला गेलो तर चक्रधर स्वामींच्या कालखंडामध्ये जे काही सांकेतिक लिपी होती त्या लिपीद्वारे समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. आणि मराठी भाषेचा हा पळसदेवच्या मंदिरातला हा एक शिलालेख आहे. हा जरी कोळी लिपीतला वाटत असेल तरी तो कोळी लिपीतला नाही आहे. आणि इथून असाच एक शिलालेख मोरगावच्या शेजारी मुढाळे नावाचं गाव आहे तिथे पण एक आहे. तिथले आपण काय माहिती